दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सुद्धा पहिलं पाऊल समोर टाकलेलं आहे। भारत पाकिस्तान सीज फायरसाठी तयार आहोत असं इशाक दार यांनी म्हटलेलं आहे। भारत पाकिस्तान मधला आताचा हा संघर्ष कमी होण्याच्या दृष्टीनं आता काही पावलं पडू लागलेली आहेत। जागतिक शक्तींकडनं भारत त्याचा भाग आहे। भारत पाकिस्तान सीज फायरसाठी आता तयार आहोत असं इशाक दार यांनी म्हटलेलं आहे, जे परराष्ट्र मंत्री आहेत पाकिस्तानचे। खरं तर अशा पद्धतीची कुठेतरी त्यांनी सुतोवाच आज सुद्धा केलेलं होतं की जर भारत तयार असेल तर आम्ही पाऊल मागे घ्यायला तयार आहोत। आणि त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट सुद्धा आपण पाहिलं आणि त्यानंतर दुजोरा देणारी आणखीन एक ही बातमी आहे की भारत पाकिस्तान सीज फायरसाठी तयार असल्याचं इशाक दार यांनी सुद्धा म्हटलंय। भारतीय सूत्रांकडनं असंही कळतंय की भारत सरकार सुद्धा त्याला अनुकूल आहे आता या घडीला। आणि त्याचबरोबर प्रसन्न आजच्या दिवसामधली दुसरी प्रेस कॉन्फरन्स लगेच संध्याकाळी होतीये, त्यामुळे कदाचित अशाच पद्धतीची काहीतरी बातमी त्याच्यातनं बाहेर येईल। काय वाटतं प्रसन्न? खरंय, अशी बातमी नक्कीच बाहेर येऊ शकते आणि त्या बातमीचे फक्त भारतीय उपखंड नाही, जग त्याची वाट बघतंय, कारण आताच्या घडीला दोन राष्ट्रांमध्ये शत्रुत्व कोणालाही नको आहे। आपल्यासोबत आहेत विंग कमांडर वैष्णवी, आपण त्यांच्याकडे जाऊया। वैष्णवीजी, या घडामोडींकडे सध्या तुम्ही कसा रिस्पॉन्स द्याल? काय पहिली प्रतिक्रिया तुमची? आता जी न्यूज आली त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प म्हणले आहेत की इंडिया आणि पाकिस्तान बेसिकली सेट की अग्री टू फुल अँड इमिजिएट सीज फायर, असं त्यांचं स्टेटमेंट आहे। पण मला तरीही वाटतं की आपण आपल्या 6 वाजता जी आपली प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्याच्यातून अजून काय बाहेर पडतं ते आपण बघूया, कारण की सीज फायर हे याच्या काही टर्म्सही असल्या पाहिजेत, कारण नुसतं सीज फायर करून हा विषय तेवढा सोपा नाही किंवा लहानही नाही, एस्पेशली आपल्यासाठी, कारण आपण नेहमीच टेररिझमचे विक्टिम राहिलेलो आहोत। त्याच्यामुळे जर का पाकिस्तानवरती कुठल्याही प्रकारचे आपण काहीच टर्म्स किंवा कंडिशन्स नसतील आणि फक्त सीज फायर असेल तर हा एक दुसरा पुन्हा वादाचा मुद्दा होऊ शकतो। ह्यातूनही पाकिस्तान कारण कुठल्याही प्रकारचा धडा शिकणं अवघडच आहे। ऍक्च्युली या धडा शिकण्याच्या मुद्द्यावरच मला पुढचा प्रश्न विचारायचा होता की ऑपरेशन सिंदूर कुठल्या तरी कारणामुळे सुरू झालेलं होतं, त्याचा काहीतरी एक महत्त्वाचा हेतू आहे आणि ते असताना तो पूर्ण झालेला आहे का नाही आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे त्याच्या मागचा सैन्याचा हेतू पूर्ण झालाय का नाही ते माहिती नाहीये। तर अशा परिस्थितीमध्ये अचानक कुठेतरी युद्धविराम देणं किंवा ते ऑपरेशन थांबवणं हे शक्य होणं कितपत, म्हणजे तुम्हाला कितपत शक्य वाटतं ते? हो, म्हणजे हा एकतर फक्त सैन्याचा हेतू नव्हता, हा सगळ्या देशाचाच हेतू आहे, जो ऑपरेशन सिंदूर आपण ज्यासाठी चालू केलं। म्हणूनच मी म्हणलं की आपला देश काय सांगतो यासाठी आपण थांबलं पाहिजे। 6 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले ऑफिशियल्स आपल्याला काय सांगतात याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे, कारण शेवटी हा आपला कॉन्फ्लिक्ट आहे आणि हा आपल्या देशाला अफेक्ट करणारा आहे। त्याच्यामुळे आपला देश आपल्याला काय सांगतो, कसं ह्याच्या पुढे काय होणार आहे, काय घडामोडी राहतील, आपण राजकीय दृष्ट्या सुद्धा या गोष्टीकडे कसं बघू, यासाठी आपण थांबलं पाहिजे। वैष्णवीजी, शेवटी असं आहे की भारत आणि पाकिस्तान दोघेही आता एकमेकांविरुद्ध युद्धाला उभे राहिलेले आहेत। भारताची ताकद तर प्रचंड आहे पाकिस्तानच्या समोर, पण पाकिस्तान समोर सुद्धा आता असं आहे की धड पुढे जाता येत नाही, धड मागे जाता येत नाही। अशावेळी हा एक एस्केप वे ट्रम्प यांनी उपलब्ध करून दिला आहे। आता जर का तो पाकिस्तान, आणि मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दार यांनी आपण याला तयार असल्याचं म्हटलेलं आहे, अशावेळी भारत जर का मागे आला नाही तर आतापर्यंत आपण ज्या आपल्याला जो एक एथिकल अप्पर हँड आहे, मोरल अप्पर हँड आहे की आम्ही फक्त रिस्पॉन्स करतोय, आता जर का पाकिस्तानने हल्ले थांबवले आणि आपण करत राहिलो तर जरा बाजू पलटेल असं नाही वाटत? आपण असं आपलं नेहमी म्हणणं होतं की नॉन एस्केलेटरी, जर का त्यांनी आपल्यावरती हल्ला केला तरच आपण करणार। आणि अजूनही आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की कुठलाही ऍक्ट ऑफ टेरर असेल तर त्याला आम्ही रिस्पॉन्ड करणार। हे धोरण मला अगदी म्हणजे 100% वाटतं की ह्यानंतरही राहणार, की ह्यानंतरही जर का ऍक्ट ऑफ टेरर झाला तरी आपण त्याला सडेतोड उत्तर देणारच। धन्यवाद वैष्णवीजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि विश्लेषण केलं त्यासाठी। आपण पुन्हा एकदा जोयात आपले प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भारतासमोर एक छोटासा पेच असा आहे की एकीकडे आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे। अनेक जणांचं म्हणणं, जसं मगाशी आपल्याला जे लष्करी पदाधिकारी होते त्यांचं म्हणणं होतं की आपण दुसऱ्याचं ऐकायचं काही कारण नाही, आपल्या जर का काही लष्करी गोल्स असतील, उद्दिष्ट असतील तर सैनिकी उद्दिष्ट पार पाडली पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे। दुसरीकडे पेच असा आहे संदीप की जर का पाकिस्तान म्हणते की आम्ही तयार आहोत सीज फायरसाठी, आणि समजा पाकिस्तानने आज संध्याकाळपासून सीज फायर डिक्लेअर केलं तर मग मात्र भारताची एक विचित्र अडचण अशी आहे की सीज फायर जाहीर केलेल्या देशाला वरती हल्ला करायचा की नाही? संदीप,
प्रसन्न, भारताची भूमिका पहिल्यापासून आपण गेले 3 दिवस किमान म्हणजे 7 तारखेला ज्यावेळेस आपण पहिल्यांदा दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मी संदीप तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत माजी लष्करी अधिकारी सतीश ढगे सुद्धा. ढगेजी, पुन्हा आपलं स्वागत आहे. सगळी बातमी आपल्या समोर आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. माझ्या मते म्हणजे अपेक्षितपणेच हे सगळं झालेलं आहे. कारण आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या अनुसार आणि त्यातल्या त्यात अमेरिकेच्या मध्यस्थीच्या अनुसार कुठेतरी या सगळ्या संघर्षाला स्वल्पविराम लागेल अशी अपेक्षा होती. पण अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प सगळ्यात पहिल्यांदा ट्विट करतील आणि त्याच्यानंतर जे आहे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान त्याला दुजोरा देतील आणि होपफुली आता ज्यावेळेस 6 वाजता भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची प्रेस मिटिंग आहे त्यामध्ये आपल्याकडून सुद्धा या सगळ्या प्रकारच्या गोष्टींना दुजोरा दिला जाईल अशी अपेक्षा आहे. पण मला वाटतं की जे आहे ठीक आहे, म्हणजे संघर्षाची परिस्थिती निवडण्यासाठी हे अपेक्षित होतं आणि तसं त्या ठिकाणी झालं. पण ज्या प्रकारचा स्टान्स भारतानं त्या ठिकाणी घेतला होता तर तो लढा, दहशतवादाचा विरुद्धचा लढा हा पुढे त्या ठिकाणी चालू असावा. आणि काही वेळ अगोदरच ज्यावेळेस अशी बातमी आली की ऍक्ट ऑफ वॉर इज इक्वल टू ऍक्ट ऑफ टेररिझम, अशा प्रकारचं जे आहे भारताचं धोरण असणार आहे, अशा प्रकारची बातमी जेव्हा लीक झाली त्याच वेळेस एका दुसऱ्या चॅनलवर बोलताना सुद्धा मी त्याच वेळेस स्पष्टपणे सांगितलं. ढगेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक ताजी अपडेट आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी माहिती दिलेली आहे की दोन्ही देशांच्या प्रमुखांशी, दोन्ही देशाच्या प्रमुख मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली. आम्ही पंतप्रधान मोदींसोबतही चर्चा केली असं रुबियो म्हणालेले आहेत. आता जर का ट्रम्प यांच्या पाठोपाठ जर का त्यांचे अन्य मिनिस्टर सुद्धा हे जाहीरपणे सांगत असतील तर ही चर्चा गांभीर्यानं घ्यायला हवी. याचा अर्थ असा की भारत आणि पाकिस्तान आता हा संघर्ष एस्केलेट म्हणजे त्याचं आक्रमण प्रवणता अधिकाधिक कमी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकतायत. पाकिस्तानने तर लगेचच आम्ही सीज फायर करायला तयार आहोत याची तयारी दाखवलेली आहे. याच्यावरनं हे लक्षात येतं की भारताचा मारा आणि आक्रमण किती ताकदवान होतं की ज्याच्यामुळे पाकिस्तान जणू वाट बघत होता कधी एकदा सीज फायरची संधी मिळते, ती त्यांनी घेतलेली आहे. आता मात्र बॉल भारताच्या कोर्टात आहे आणि सगळ्यांचं लक्ष आता असेल 6 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्सकडे. मी पुन्हा एकदा ढगेंकडे जातोय. ढगेजी, तुमच्या आधीचे जे सैनिकी अधिकारी, लष्करी अधिकारी आपल्यासोबत बोलत होते त्यांचं मात्र म्हणणं होतं की ट्रम्प काय बोलायचंय त्यांना बोलू द्या, आपण मात्र आपले गोल्स, आपली लक्ष्य निर्धारणा केली पाहिजे. ऍग्री करतो की खरं म्हटलं तर आता पाकिस्तानसोबत युद्ध करायचं नाही, हा संघर्ष थांबतोय, चांगली गोष्ट आहे. रिटॅलिएशन त्या ठिकाणी पाकिस्तानकडून थांबतोय, चांगली गोष्ट आहे. पण मुळात हा लढा जो आहे तो पाकिस्तान विरुद्ध नव्हता, दहशतवादाविरुद्ध. दरम्यान ढगेजी, आणखी एक अपडेट आहे. ढगेजी, भारताच्या डीजीएमओना पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन आलेला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी झाल्याची माहिती आता समोर येते. अतिशय मोठी बातमी. भारत पाकिस्तान आता शस्त्रसंधीच्या अतिशय जवळ आहेत. भारताच्या डीजीएमओना पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन आलेला आहे. म्हणजे आता पाकिस्तानकडनं अधिकृत संपर्क भारताशी सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा आता सर्वसाधारण परिस्थिती तयार करण्याच्या दृष्टीने पावलं पडू लागलेली आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी झाल्याची माहिती आहे. आता भारत ही शस्त्रसंधी कधी जाहीर करणार अधिकृतरित्या, एवढाच काय तो मुद्दा आहे. ढगेजी, जे प्रेस ब्रीफिंग आहे त्यामध्ये अशा प्रकारची घोषणा होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे, डीजीएमओ भारताचे आणि पाकिस्तानचे यांच्यामध्येही चर्चा झाली. त्याचबरोबर कालच्या ज्या प्रकारची पाकिस्तानचा आक्रमक रवैया आणि त्याही पलीकडे जाऊन भारतानं पाकिस्तानमध्ये दिसून अत्यंत स्ट्रॅटेजिक असे त्यांचे जे एअर बेसेस आपण उद्ध्वस्त केले होते, त्याचबरोबर त्यांचा ॲम्युनिशन डेपो आणि कमांड कंट्रोल सेंटर उद्ध्वस्त केलं होतं. तर एक प्रकारचे सरळ मेसेजेस होता की सामरिकदृष्ट्या आम्ही कुठेही पोहोचू शकतो आणि हा युद्धाचा भडका जर वाढतच असेल तर पाकिस्तानचं काही करणं आणि पाकिस्तानवर दबाव हा अमेरिकेचा होताच. आणि नक्कीच जेडी व्हान्स असतील, मार्को रुबियो असतील यांनी त्या ठिकाणी चर्चा केली असणार. आणि बाय द वे ते कोणाशी त्यांनी चर्चा केली? पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांशी. नक्कीच ढगेजी, त्यामुळे आता या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपण संध्याकाळच्या प्रेस कॉन्फरन्सकडे लक्ष ठेवून असूयात. दरम्यान पाकच्या विनंतीनंतर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या काही बातम्या येत आहेत आणि आता डीजीएमओ, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्या दोन्ही बाजूचे पाकिस्तानचे डीजीएमओ, भारताचे डीजीएमओ यांच्यात संवाद प्रस्थापित झालेला आहे. पाकिस्तानकडून पहिला फोन भारताला गेलेला आहे. युद्ध थांबवा, आता पुरे करा. आणि भारतानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सध्या तरी कळतं. नक्कीच या क्षणाची अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे आणि आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. सोमेश. नक्कीच भारत सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे. त्यानुसार डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स पाकिस्तानकडून आज दुपारीच भारताला फोन आला होता आणि त्याविषयी त्या दोघांमध्ये चर्चा झाली. पाकिस्ताननी हा कॉल इनिशिएट केला, पाकिस्ताननी पुढाकार घेऊन फोन केला, हे देखील खरं आहे. परंतु त्याचवेळी हे देखील असं म्हटलेलं आहे की या चर्चा अजूनही सुरू आहेत, या चर्चा अजूनपर्यंत थांबवलेल्या नाहीत आणि कोणताही निर्णय याविषयीचा अजूनपर्यंत झालेला नाही.
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केले किंवा मार्को रुबियो हे जे ट्विट करतायत, तर त्या सगळ्या ट्विटच्या नंतर प्रामुख्याने आपल्याला केंद्र सरकारच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते ती आपण लक्षात घ्यायला हवी की आता अगदी थोड्याच वेळात 6 ते 7 मिनिटात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची आणि लष्कराची अधिकृत पत्रकार परिषद सुरू होणार आहे. तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये याविषयी जो काही निर्णय झाला असेल त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. परंतु एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की जे आपल्याला सूत्रांनी सांगितलंय आणि विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय की कोणताही निर्णय अजूनपर्यंत झालेला नाहीये. आपणच थोड्या वेळापूर्वी एबीपी माझाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना जी बातमी सांगितली की पाकिस्तानच्या वतीने किंवा कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर कन्सिडर केलं जाईल असं जे भारताने म्हटलं, तर या टॉक्सच्या दरम्यान पाकिस्तानला हे कळवण्यात आलेलं आहे. आता पाकिस्तान भारताच्या प्रत्येक अटी आणि शर्तीवर ॲक्सेप्ट करणार का, प्रत्येक टर्म्स अँड कंडिशन पाकिस्तानकडून ॲक्सेप्ट केली जाणार का, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारताने जी वातावरण निर्मिती केली मगाशी भारतीय सरकारच्या सूत्रांनी जी बातमी आपल्याला दिली होती की ॲक्ट ऑफ वॉर का कन्सिडर केला जाणार आहे दहशतवादी हल्ला, तर त्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे पाकिस्तानकडून चर्चांना सुरुवात झाली आहे. पाकिस्ताननी चर्चेसाठी पुढाकार घेतलाय, पण दरवेळी पाकिस्तान चर्चा करतो आणि नंतर दहशतवाद्यांना आश्रय देऊन पुन्हा भारतात दहशतवादी हल्ले घडवतो. सोमेश, मी तुम्हाला थांबवतोय. आता प्रेस कॉन्फरन्स सुरू होत आहे. Side to give effect to this understanding, the Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. पाकच्या विनंतीनंतर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी आणि भारतीय सरकारच्या सूत्रांनी शस्त्रसंधीची पुष्टी केलेली आहे. त्यामुळे गेले 4 ते 5 दिवस सुरू असलेला हा सगळा संघर्ष आता विरामाच्या दिशेने जाताना दिसतोय. यामध्ये भारताचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे, मात्र भारताने जो धडा पाकिस्तानला दिलेला आहे तो किमान 1 दशकभर पाकिस्तानच्या एअरबेसमध्ये त्याची उदाहरणं दिली जाणार आहेत की भारताला जेव्हा डिवसलं जातं तेव्हा आपल्या इकडचे खंदक खोदले जातात आणि ड्रोन पाडले जातात. The Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्समध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. आज 5 वाजल्यापासून भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे. हे आता जाहीर झाल्यामुळे अधिकृतरित्या भारत पाकिस्तान किंबहुना पाकिस्ताननं लादलेला संघर्ष हा आता सध्या तरी थांबलेला आहे, संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताचे जे नागरिक आणि नेपाळचा एक नागरिक, जे 26-27 माणसं आपण गमावली, त्यांचा सूड घेत आणि पाकिस्तानच्या अगदी आतमध्ये शिरत, पाकिस्तानी मुख्य भूमी आणि पीओकेच्या आत शिरत भारतानं न भूतो असा धडा शिकवला. पुन्हा एकदा जाऊया सोमेश कोलकेकडे. सोमेश आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत. सोमेश, आता स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर या घडीला भारत पाकिस्तान संघर्ष विराम झालेला आहे, थांबलेला आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे पहिल्यांदा एकतर शस्त्रसंधीच्या बाबतीत भारताने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली नाही. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने इतकीच घोषणा केली की जी आपली पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, पहिल्या दिवसापासून भारताची एकच भूमिका होती की आम्ही कुठल्याही प्रकारचं एस्केलेशन करणार नाही. आमच्या पहलगामवर हल्ला झाला म्हणून आम्ही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक झाला, त्याचा प्रत्युत्तर, त्याला प्रतिहल्ला म्हणून आम्ही त्यानंतर जोरदार पाकिस्तानची कंबर तोडली.
आता त्यानंतर काल रात्री पुन्हा पाकिस्तानकडून आगळीक करण्यात आली. आज सकाळी पाकिस्ताननी मिसाईल डागले आणि त्यानंतर मात्र आज दिवसभर पाकिस्तानची धुलाई भारताच्या हवाई दलाने केली आहे. त्यामुळे भारताने सांगितलं की पाकिस्तानकडूनच विनंती करण्यात आली की आम्ही मिलिटरी ॲक्शन थांबवतो. आता मूळ प्रश्न इथे असा आहे की मिलिटरी ॲक्शन सुरू कोणी केली होती? आम्ही मिलिटरी ॲक्शन जी केली भारताने ती दहशतवादी हल्ल्याला प्रतिवाद म्हणून केली नक्की. होती. सोमेश ती सोमेश आर्टिकल- तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत सामरिक विशेषज्ञ शैलेंद्र देवळाणकर आहेत. शैलेंद्रजी, आमचे प्रतिनिधी आता सोमेश सांगत होते तो तांत्रिक मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. आपण अजून शस्त्रसंधी जरी स्वीकारली असली तरी प्रत्यक्ष प्रत्युत्तर थांबवल्याची जाहीर घोषणा केलेली नाहीये किंवा युद्धविराम भारतानं जाहीर केलेला नाहीये, पाकिस्तानने जाहीर केलाय. तर आता या परिस्थितीत पुढचे काय स्टेप्स असतील, काय पायऱ्या असतील? गरजेचं आहे की आज जर आपण एकूणच जागतिक वातावरण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला ज्या पद्धतीने संघर्ष सुरू झाला होता आणि तो त्यांनी एस्केलेशनचा पहिला टप्पा हाही पार केलेला होता. ज्या पद्धतीने पाकिस्तानकडनं भारताच्या नागरी वस्त्यांवरती हल्ले होत होते आणि त्यांच्याकडनं काल रात्रीपासून परवा रात्रीपासून ज्या पद्धतीने पाकिस्तानकडनं टार्गेटेड सिव्हिलियन्स जे इन्स्टॉलेशन्स आहेत, मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती अटॅक होत होते आणि भारताकडनंही त्यांच्या काही सिटीजवरती आपल्याकडनं ड्रोन अटॅक्स आपल्याकडनं देखील झाले. या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर जगामध्ये एकमेव असा देश आहे की जो पाकिस्तानवरती या संदर्भामध्ये दबाव आणू शकेल आणि तो आहे अमेरिका. आणि हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की हे काय पहिल्यांदा घडलेलं नाहीये. अमेरिकेचा एक राजनैतिक प्रभाव दक्षिण आशियावरती आहे. 1999ला अशाच प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली होती जेव्हा कारगिलचा संघर्ष झालेला होता. त्यावेळेला नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते, बिल क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अशाच पद्धतीने अमेरिकेने मध्यस्थी केली होती, अशाच पद्धतीने पाकिस्तानवर दबाव आणला होता. याच पद्धतीने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना वॉशिंग्टन डीसीला बोलवण्यात आलं होतं. तेव्हा एक शब्द हा खूप जास्त प्रचलित झाला होता, आर्म ट्विस्टिंग. हा एक पद्धतीचा दबाव टाकण्यासाठी आर्म ट्विस्टिंग म्हणजे तुमचा हात पिरगळला हा शब्द त्यानंतर खूप प्रचलित झाला होता आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये विशेषतः झाला होता की नवाज शरीफचा बिल क्लिंटन यांनी हात पिरगळला आणि त्यानंतर नवाज शरीफ यांनी तात्काळ ह्या सगळ्या गोष्टींमधनं माघार घेतली. आता देखील पाकिस्तानवरती जो दबाव टाकला गेलेला आहे हा भारतावरती दबाव अजिबात नाहीये. जगाला माहिती भारत हा संयमी, जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे. पाकिस्तानकडनं एस्केलेटरी मूव्ज ह्या होत आहेत. त्यामुळे हा दबाव जो टाकला गेला हा पाकिस्तानवरती दबाव टाकला गेलेला होता आणि पाकिस्तानकडनंच शस्त्रसंधी किंबहुना पाकिस्तानकडनं याच्या हिंट्स कालपासूनच द्यायला सुरुवात झाली होती. पण पाकिस्तान विरोधाभासी धोरण होतं. एकीकडे पाकिस्तान जगाला सांगत होतं की आमचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय, आम्हाला आर्थिक मदत करा, आणि दुसरीकडे मात्र रात्र झाल्यानंतर ड्रोन्स अटॅक, क्षेपणास्त्र अटॅक हे भारताच्या सिव्हिलियन इन्स्टॉलेशन किंवा सिव्हिलियन आणि मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती करणं पाकिस्तानचं सुरू होतं. मात्र या प्रसंगी जो पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं जे संभाषण झालेलं होतं त्याच्यातनं 100% हा दबाव जो आणला गेला, पाकिस्तानवर दबाव आणला गेला. ज्या पद्धतीने कारगिल युद्धाच्या संघर्षाच्या वेळेला दबाव आणला गेला होता तसाच दबाव आणला गेलेला आहे आणि तिथनंच हा पुढाकार झालेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पण सर, या सगळ्यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतोय की अमेरिकेकडनं जरी दबाव आणला आणि त्यानंतर जरी आता हा पूर्णपणे विराम मिळालेला असला तरी पाकिस्तानचा एकंदरीतच स्वभाव पाहता कितीचा धडा शिकेल या सगळ्यातून पाकिस्तान? हे बघा, हे थोडंसं सांगणं यासाठी कठीण आहे की या बाबतीमध्ये भारतालाच प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण भारताला त्याचा प्रत्यक्ष त्रास होतो आहे. आपले सिव्हिलियन्स असतील, आपले मिलिटरी पर्सनेल्स असतील, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ते मारले जात आहेत. आपल्याला झळ पोचती आहे, गेल्या 3 दशकांपासून झळ पोचते. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यामध्ये पाकिस्तानकडनं अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य होऊ नये या दृष्टिकोनातनं आपण ज्या पद्धतीने प्रतिरोधनाची साधनं आपण आता वापरायला सुरुवात केली, जसं इंडस वॉटर ट्रीटी हे आपलं प्रतिरोधनाचं साधन आहे, त्याचा उपयोग हा भारताने अत्यंत सक्षम पद्धतीने केला पाहिजे. मला असं वाटतं की पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी त्यांची जनता ही आता पुढाकार घेईल आणि त्या जनतेला जर आपल्याला ही गोष्ट नमूद करून द्यायची असेल की कशा पद्धतीने त्रास भारतीय जनतेला होतोय, त्यासाठी आपल्याला इंडस वॉटर ट्रीटीचं पाणी अडवणं म्हणा किंवा पाणी जास्त फ्लोनी सोडणं म्हणा, या दोन्ही गोष्टींसाठी भारताचा अधिकार हा अंतिम राहणार आहे. भारताला भविष्यामध्ये अशा प्रतिरोधनाची साधनं वापरून पाकिस्तानचं नाक दाबावं लागेल. देवळाणकरजी, पण आता जर का शस्त्रसंधी भारतानं स्वीकारली, आता अधिकृत घोषणा होणं बाकी आहे, पण साधारण आपण धरून चाललोय की आता हा संघर्ष समाप्त होण्याच्या दिशेने चाललेला आहे, तर मग आता सिंधू पाणी करार वाटप जो आपण सस्पेंड ठेवलेला आहे, निलंबित केलेला आहे,
तो पुन्हा कंटिन्यू करावा लागेल असं नाही वाटत? कारण आता त्याचा हेतूच उरला नाही, कारण भारत दरवेळी आर्म ट्विस्टिंग त्याच्या बाबतीत करू शकेल का? नाही, आपण हा जो शस्त्रसंधी म्हणजे जे पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तानकडनं जे ड्रोन्स अटॅक आणि क्षेपणास्त्र या बाबतीमध्ये जे एअरच्या बाबतीमध्ये जे गेल्या 2 दिवसांपासून अटॅक चालू आहेत, ड्रोनचे असतील क्षेपणास्त्रांचे असतील, केवळ ते थांबवणं शस्त्रसंधी त्या बाबतीमधली आहे. भारताने यापूर्वी जो निर्णय घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये अजून कोणत्याही पद्धतीचे टॉक्स हे झालेले नाहीयेत. अजूनही जो आपण अबेयन्स ज्याला आपण म्हणतो इंडस वॉटर ट्रीटीच्या बाबतीमधला की तो सस्पेन्शनच्या मोडमध्ये आहे, त्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये. आणि हे लक्षात घ्या की हा संघर्ष सुरू होण्यापूर्वीच भारताने इंडस वॉटर ट्रीटी रिव्ह्यू करण्यासाठी 2023 मध्ये 2024 मध्ये 2दा पाकिस्तानला नोटीस दिलेली आहे. हा ट्रीटी जो आहे हा पूर्णपणे ज्याला पक्षपाती अशा स्वरूपाचा ट्रीटी म्हणता येईल अशा स्वरूपाने होता. 70% वॉटर हे पाकिस्तानला जात होतं. त्याचप्रमाणे या ट्रीटीला कसल्याही प्रकारची डेडलाईन नव्हती. ट्रीटीमधनं बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग हा उपलब्ध नाहीये. आणि या ट्रीटीच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेला पाकिस्तानची परमिशन घ्यावी लागेल. भारताला अनेक अडचणी येत होत्या, पण भारताने नोटीस पण दिली होती. मला नाही वाटत की भारत याला पुन्हा एकदा रिव्ह्यू करेल या सगळ्या गोष्टींसाठी. देवळांकरजी, तुम्ही आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत. पटवर्धनजी, या सगळ्या प्रकारानंतर आता 2 भागाने बघावं लागेल शस्त्रसंधीचा. एक नागरी आणि डिप्लोमॅटिक काय काय गोष्टी होणार आहेत त्याच्यामध्ये सिंधू जलवाटप करार, पण प्रामुख्यानं आम्हा सगळ्यांना पहिल्यांदा रस आहे की आताच्या ज्या लष्करी कारवाया सुरू आहेत त्या बाबतीत काय निर्णय घेतला जाऊ शकतो आणि काय घ्यावा, तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट अशी आहे की शस्त्रसंधी नाही आहे, कारण आपलं युद्ध सुरू झालेलं नव्हतं. शस्त्रसंधी ही जेव्हा युद्ध असतं तेव्हा होते. ही पाकिस्तानने काढलेली कुरापत होती, त्याला आपण शासन केलेलं होतं. आणि जसं एक मास्तर दुसऱ्या विद्यार्थ्याला शासन करतो तसं आपण केलेलं आहे. आणि मगाची जी बैठक झाली होती, ब्रीफिंग झालं होतं, त्याच्यात परराष्ट्र सचिवांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला वॉर्निंग देतो आणि जगाला वॉर्निंग देतो की याच्यानंतर जर कुठल्याही भूमीवरनं कोणीही जरी भारतावर हल्ला केला, दहशतवादी हल्ला केला, तर आम्ही तो हल्ला आमच्या विरुद्ध युद्ध म्हणून मानू आणि ते युद्ध पुकारण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार राहील. आम्ही बिना काही नोटीस देता हे युद्ध सुरू करू शकतो. हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता, असं माझं मत आहे. दुसरं असं की सध्या जे फायरिंग चालू आहे बॉर्डरवर, ते फायरिंग याच्यामध्ये येत नाही, कारण पाकिस्ताननी एक पर्टिक्युलर कुरापत काढलेली होती, ती म्हणजे पहलगाममध्ये आपले नागरिक मारले होते. त्याच्यानंतर आपण जे काही कारवाई केली, सिंधू नदीचं पाणी तोडलं, बाकीचं हे केलं, त्यांच्यावर हल्ले केले, त्याच्यावर आधी मिसाईल हल्ले केले, नंतर ड्रोन हल्ले केले, आता एअरनी हल्ले केले. तर हे जे हल्ले केले ते सगळे त्यांना शासन करण्याकरता होते. त्यामुळे भारताचं हे जे प्रकरण आहे हे नेहमीच वर राहील. आणि आता जरी भारताने जेव्हा केव्हा तो ॲक्सेप्ट करेल आहे, असं म्हणतात की 6.5 लाख परराष्ट्र सचिवांची परत प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यात कदाचित अनाऊन्स होईल आहे. तर त्याच्यामध्ये अनाऊन्स झालं तर हे असेल आहे की याच्यानंतर जेव्हा केव्हा पाकिस्तानच्या भूमीवरनं आमच्यावर हल्ला येईल किंवा तिथल्या कुठल्याही दहशतवादी संघटनेकडनं आमच्यावर हल्ला होईल. आता त्याच्यातल्या दहशतवादी संघटना म्हणजे कुठल्या, ज्या संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या आहेत की या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये पनपतात आहेत, तिथे वाढतात आहेत, तिथनं कार्य करत होतात आहेत, त्या कुठल्याही संघटनेने जरी आमच्यावर हल्ला केला तरी आम्ही पाकिस्तानवर हल्ला करू, हा तो एक गर्भित इशारा होता. आता ॲक्च्युअल शस्त्रसंधी जी आहे ही चॅनेल्सवरही आली होती की पाकिस्ताननी आपले जे सोल्जर्स आहेत आणि फॉर्मेशन्स आहेत, तोफा आहेत, रणगाडे आहेत, ते बॉर्डरकडे मूव्ह करायला सुरुवात केलेली आहे. आता ते रणगाडे त्यांच्या बेसमध्ये, म्हणजे त्यांची जी परमनंट बेस आहे तिथे जायला पाहिजेत, ते कोणीतरी मॉनिटर करायला पाहिजे. असं म्हणतात आहे की 12 तारखेला दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनमध्ये बैठक होणार आहे किंवा बातचीत होणार आहे. त्या बातचीतमध्ये हे ठरेल की कोण याला मॉनिटर करेल, कसं मॉनिटर करेल आणि केव्हा मॉनिटर करेल. तर हे जर झालं तर त्याच्यानंतर मग जेव्हा केव्हा हे सगळे लोक आपल्या आपल्या बेसमध्ये पोचतील त्यावेळेला हे प्रकरण संपलं असं म्हणता येईल. त्याच्या आधी हे प्रकरण संपणार नाही आणि पाकिस्तान तरीही याच्यानंतर सुधारणार नाही. कदाचित पुढचे 3-4 वर्ष तो चुपचाप बसेल, पण ज्यावेळेला परत त्याची ताकद रिकूप होईल त्यावेळेला परत तो तेच करेल, यात अजिबात शंका नाही आहे.
नक्कीच आपण पुन्हा एकदा देवळाणकर सरांकडे जाऊ. सर, तुम्ही राहाच आपल्याकडे. सर, खरं तर भारतानं थेट जे काही पाकिस्तानला उत्तर दिलेलं होतं ते उत्तर आणि त्यानंतर अमेरिकेनं आणलेला दबाव, त्यामुळे कुठेतरी आता जगामध्ये देखील एक भारताचा एक वेगळा संदेश जाणारे अनेक अर्थांनी अनेक दृष्टीनं. जगाला यापूर्वीपासून स्पष्ट आहे की पाकिस्तानचं योगदान जगासाठी काय आणि भारताचं योगदान जगासाठी काय आहे. आज जग जे भारताकडे पाहतं आहे ते प्रामुख्याने एक सगळ्यात उभरती अर्थव्यवस्था म्हणून पाहतं आहे, चीनला पर्याय म्हणून पाहत आहे, सप्लाय चेन मध्ये पर्याय म्हणून पाहत आहे, एक अनेक गोष्टींचा मुख्य स्रोत म्हणून भारताकडे प्रामुख्याने पाहिलं जात आहे. आणि दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काय, पाकिस्तानचं एक तर दहशतवादाला निर्यात करण्याशिवाय आणखीन जगाला कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. सातत्याने IMF कडनं, वर्ल्ड बँक कडनं बेलआउट पॅकेजेस घेणं, इतर देशांकडनं आर्थिक मदत घेणं आणि ती सगळी मदत दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून दहशतवादाची निर्यात संपूर्ण जगामध्ये करण्यासाठी सातत्याने पाकिस्तानकडनं या बाबतीमध्ये प्रयत्न होत आलेले आहेत. त्यामुळे भारताची बाजू ही संपूर्ण जगाला कन्व्हिन्स्ड होती. त्यामुळे आपण असं बघतो की आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत. 193 देशांपैकी केवळ 2च देशांनी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली होती. त्यात एक चीन होता आणि दुसरा तुर्कस्तान होता. दोघांचे कंपल्शन्स होते. तुर्कस्तानला इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचं, त्यामुळे पाकिस्तानची साथ त्यांना पाहिजे आहे. चायनाने 55 अब्ज डॉलरचे इन्व्हेस्टमेंट पाकिस्तानमध्ये केलं आहे. त्यांना त्यांच्या शिनशियांग प्रांतापासून तर ग्वादर बंदरापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून मग मिडल ईस्ट, सेंट्रल एशियाला आणि मिडल ईस्टला प्रामुख्याने त्यांना ऍक्सेस पाहिजे त्यांच्या मार्केटसाठी. त्यामुळे चायनाचे आपले इंटरेस्ट आहेत, कमर्शियल इंटरेस्ट आहेत. त्या दृष्टिकोनातून यांनी मदत केलेली होती. अदरवाईज तुम्ही बघत असाल की सर्व देशांची सहानुभूती प्रामुख्याने भारताच्या दिशेने होती. जेव्हा पाकिस्तान, जो सध्या सिक्युरिटी काउन्सिलचा नॉन परमनंट मेंबर आहे, आणि त्यांनी क्लोज डोअर डिस्कशन्स काही दिवसांनी जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर एक क्लोज डोअर डिस्कशन्स ठेवण्यात आलं होतं, त्यावेळेला देखील सर्व परमनंट राष्ट्रांनी एक्सेप्ट चायना पाकिस्तानला बऱ्यापैकी झापलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की हा तुमचा द्विपक्षीय प्रश्न आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनीही 2 दिवसांपूर्वी सांगितलं की पूर्णपणे भारताचा, आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही इंटरफेअर करण्यासाठी. इस्लामिक देश सुद्धा, विशेष कौतुकाचं आपल्याला इस्लामिक देशांचं करावं लागेल. एक तुर्कस्तान जर सोडला तर एकही इस्लामिक देश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाहीये. सौदी अरेबिया, UAE, कतार सारख्या देशांनी दहशतवादाचा निषेध केलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की भारत आपली बाजू जी आहे ती सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायापुढे मांडत आलेला आहे. भारताची बाजू जगाला माहिती आहे, भारताचं योगदान जगाला माहिती आहे. पाकिस्तानच्या बाबतीमध्ये तसा प्रकार नाहीये. त्यामुळे भारतावरती दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. या सगळ्याचे बाकीचे आता भारत पाकिस्तान मधले आयाम तर आपण गेले 5 दिवस डिस्कस करतोय, पण या निमित्तानं हे बघायला मिळालं की तुर्की आहे, युरोप आणि आशियाच्या द्वारापाशी असलेला छोटा देश, त्याला काही फार खरं तर गरज नव्हती यामध्ये पडायची, पण आज तुर्कीचे ड्रोन्स भारताच्या मातीत पडलेले आहेत. यापुढे तुर्कीचा पण विचार करावा लागेल भारताला त्याच्या जागतिक राजकारणात, आणि काय त्या बाबतीत केलं जाऊ शकेल भारताकडून. हे बघा, तुर्कस्तानच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्याचा मी रेफरन्स आता आपल्याला दिलेला होता, की तुर्कस्तान हे सगळं का करतो आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला थोडंसं मिडल ईस्ट आणि विशेष करून इस्लामिक जगताचं राजकारण या सगळ्या दृष्टिकोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानची भूमिका आहे. एकूण जगामध्ये 53 इस्लामिक देश आहेत 193 पैकी. या 53 इस्लामिक देशांपैकी त्यांचं नेतृत्व पारंपरिक पद्धतीने करणारे जे देश आहेत त्यामध्ये सौदी अरेबिया हा विशेष करून होता. परंतु सौदी अरेबियाचे जे सगळे नवीन प्रिन्स आहेत त्यांना आता धर्माच्या पुढे, तेलाच्या पुढे जाऊन एक विकासाचं राजकारण करायचं आहे. त्यांना मुख्य इंटरेस्ट विकासामध्ये. 50 वर्षानंतर जेव्हा तेलाचे साठे सगळे संपून जाणार आहेत त्यानंतर मिडल ईस्टचं काय होणार, या देशांचं काय होणार याचा विचार ते करायला लागलेत. ते आता अंतराळ संशोधनात पुढे जायला लागलेले आहेत. ते आता अनेक गोष्टींमध्ये, UAE सारखा देश फिफा वर्ल्ड कपचं आयोजन आपल्याकडे करतो आहे. त्यामुळे या देशांना विकास पाहिजे आहे. आणि अशा वेळेला इस्लामिक जगतामध्ये पोकळी निर्माण झाली की ते नेतृत्व कोणी करायचं, आणि त्यासाठी तुर्कस्तान पुढे येताना आपल्याला दिसतोय. तुर्कस्तान किंवा भारताच्या विरोधात भूमिका घेत नाहीये, तो इस्रायलच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय. आज मिडल ईस्ट मधल्या अनेक दहशतवादी संघटनांना तुर्कस्तानचं सपोर्ट आहे. मग हमास असेल, हिजबुल्ला असेल, हुती असेल, या सगळ्यांना तुर्कस्तानचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सपोर्ट आहे. इराण, तुर्कस्तान एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे तुर्कस्तानला पाकिस्तान सारखा मूलतत्ववादी देश स्वाभाविकपणे आवडणार आहे, तो आपल्या बाजूने असेल त्या दृष्टिकोनातून करतोय. खरं तर तुर्कस्तान आपले उपकार विसरला. या तुर्कस्तानमध्ये भूकंप आलेला असताना भारत हा पहिला देश होता पुढाकार घेणारा. ऑपरेशन दोस्त आपण या देशासाठी राबवलेलं होतं. यांना
मदत केलेली होती. भारत आपल्या संस्कृतीला जागला, पण तुर्कस्तान नाही जागला. हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं तुर्कस्तानने आपले व्यापारी संबंध तेवढे म्हणावे तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत, किंवा आपला नक्कीच, त्यामुळे अनेक अर्थांनी आता तुम्ही जे सर म्हणताय त्याप्रमाणे खरं तर तुर्कस्तानचा जो प्रसन्नाने मला प्रश्न विचारला होता तसा त्याचा विचार करावा लागेल. मी पुन्हा एकदा पटवर्धन सरांकडे जातो. सर, खरं तर बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानला पूर्णपणे पोखरून काढलेलं आहे. त्यांचे देखील त्या ठिकाणी पाकिस्तानची कशी त्यांनी दैना केलेली आहे हे देखील माध्यमांमध्ये येत आहे. त्यामुळे कुठेतरी आता एकीकडे भारताशी कुरापत करायची आणि दुसरीकडे गृहयुद्ध देखील पाकिस्तानला काही त्याच्यावर कब्जा मिळवता आला नाही, ते क्षमवता आलेलं नाहीये. त्यामुळेच कुठेतरी आता पाकिस्ताननं भारतालाच विनंती केली असावी की आम्ही शस्त्रसंधी थांबवतोय. हा, असं असतं. मुस्लिम देशांचं नाक नेहमी वर असतं. ते जरी हरले तरी ते म्हणतात हम कुछ साथ नहीं करेंगे, हम सिर्फ वहाँ पर खडे रहेंगे. चाहे ते मान खाली घालून उभे असतील आहे, पण ते आपलं नाक कधी खाली नाही होऊ देणार असं ते म्हणतात. त्याप्रमाणे जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलं की भारताने जर ऐकलं तर आम्ही भारताने केलं थांबवलं हे एस्केलेशन तर आम्ही थांबवायला तयार आहोत. जणू काही आपणच चालू केलेलं होतं असा त्यांचा सूर होता. आणि तो सूर ते पुढे इस्लामी जगतामध्ये सुद्धा करणार आहेत की इतने बड़े देश को हमने घुटनों पर टेक दिया. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. एक मोठी अपडेट येते ती आपण प्रेक्षकांना सांगूया. दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाही असं आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलेलं आहे. सैन्य कारवाई थांबवण्यावर दोन्ही देश सहमत असल्याचं जयशंकर हे म्हणत आहेत. तेव्हा ही एक महत्त्वाची अपडेट या क्षणाची. दहशतवादाच्या मुद्द्यावर मात्र कोणतीही तडजोड केलेली जाणार नाही. आपण पुन्हा एकदा पटवर्धन सरांकडे जाऊया. तर सर, परराष्ट्र मंत्र्यांचं हे या क्षणी आलेलं एक महत्त्वाचं विधान आहे, कसं पाहायचं याकडे? आज कमिंग होतंच, कारण सकाळी सुद्धा आपल्या माध्यमाला दिलेल्या जे माझ्या बाईट्स होत्या त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की चीनचा दबाव वाढतो आहे, अमेरिकेचा दबाव वाढतो आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान हे झुकणार आहे यामध्ये काही शंकाच नाही आहे. फक्त इट वॉज अ मॅटर ऑफ टाईम. तो माझा अंदाज होता की उद्या किंवा परवा होईल, पण ते आजच्या आजच झालेलं आहे. आणि जे मगाशी जो परराष्ट्र सचिवांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की कुठल्याही देशामधनं, आणि ही मेन पाकिस्तान, तिथनं जर आमच्यावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला बिना सूचना देता त्या देशावर हल्ला करण्याची आम्हाला अधिकार राहील हे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि इट वॉज कन्वेड टू द होल वर्ल्ड. आणि पाकिस्तानला आणि चीनला दोघांनाही त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यानंतर आमच्यावर दहशतवादी हल्ला झाला नाही पाहिजे. तुम्ही जर क्रॉस बॉर्डर फायरिंग केलं वी डोंट माइंड, पण दहशतवादी हल्ला आमच्यावर नाही होणार याची काळजी घ्या. नक्कीच. आपण पुन्हा एकदा देवळाणकर सरांकडे जाऊया. ते आता याच्यानंतर सर पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. याच्यानंतर आर्मी जी आहे DG कॉन्फरन्स, DGMOची जी कॉन्फरन्स होईल आणि त्याच्यानंतर उद्या परवा ज्या काही बैठका होतील त्याच्यामध्ये संरक्षण मंत्रालय किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हाच पॉईंट मांडलेला आहे की आमचे जे अधिकार आहे ते तुम्ही काढू नका. तुम्ही जेव्हा म्हणाल आम्ही वार करायला तयार आहोत, पण याच्यानंतर दहशतवादाचा कुठलाही हल्ला आपल्यावर झाला तसा 2008मध्ये झाला होता. आपण डिले रॅली करत होतो की करायचं आहे नाही करायचं आहे. त्याच्यानंतर पार्लमेंटच्यावर हल्ला झाला तेव्हा डिले रॅली करत होतो, करायचं आहे की नाही करायचं आहे. असं होणार नाही. जर आमच्यावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्हाला ही पूर्ण मुभा पाहिजे की आम्ही पाकिस्तानवर. त्यामुळे हा एक थेट इशारा दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा देवळाणकर सरांकडे जाऊयात. सर, एकीकडे बघितलं तर परराष्ट्र मंत्र्यांनी किंवा मगाशी जे आपल्या सचिवांनी जे ब्रीफिंग केलेलं होतं त्यामध्ये देखील त्यांनी थेट इशारा दिलेला होता की दहशतवादी हल्ला जर आमच्यावर झाला तर ते आम्ही युद्ध समजू यापुढे. त्यामुळे हा एक प्रकारे पाकिस्तान त्यासोबतच आपल्या बाजूला असलेला चीन याला देखील एक इशारा असणार आहे, कारण की चीनचं विस्तारवाद धोरण, त्यांचा साम्राज्यवाद हा देखील आपल्याला माहितीच आहे. त्यांचे कुरापती सुरूच असतात. नाही, नक्कीच आहे. मला असं वाटतं की आपण जो एक स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन नावाची आपली जी पॉलिसी होती जी गेल्या साधारणतः 2 दशकांपासून चालत होती, ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने विचार असं करायचो की पाकिस्तान आपल्याकडे दहशतवादी हल्ले करत राहायचा. मग तो आमच्या संसदेवरती दहशतवादी हल्ला केला, त्याच्यापासनं तर अगदी पहलगामपर्यंत
म्हणजे पाकिस्तान यापूर्वी पण पुलवामा झाला असेल, उरी झाला असेल, पाकिस्तान सतत दहशतवादी हल्ले करत होता आणि ते दहशतवादी हल्ले झाल्यानंतर आपण असा विचार करत होतो की जर आपण प्रति हल्ला केला पाकिस्तानवरती तर पाकिस्तान अण्वस्त्राने उत्तर देईल आणि मग दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, मग दोघांमध्ये अणुयुद्ध होईल आणि त्या अणुयुद्धाचे भयानक परिणाम सगळीकडे होतील. यामुळे भारत हा आपला एक सामरिक संयम सातत्याने बाळगत असायचा आणि ह्या संयमामुळे भारत कधीही प्रति हल्ला करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. मात्र आता आपण असं बघतो आहे की आता केंद्र सरकारची जी भूमिका दिसते आहे ती पूर्णपणे बदललेली भूमिका आहे. आपण आता स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन मधनं बाहेरून आपण आता लक्ष्मण रेषा म्हणजे ड्रॉइंग द रेड लाईन्स ज्याला आम्ही म्हणतो हे आपण आता ड्रॉ करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण सांगितले की इनफ इज इनफ. आम्ही या स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेनच्या बाहेर येतो आहोत. जर तुम्ही आमच्यावरती अशा स्वरूपाचा दहशतवादी हल्ला केला तर आम्ही त्याला युद्ध समजू, आम्ही त्याचा सडेतोड प्रत्युत्तर देऊ. आणि जे आपण पाकिस्तानमध्ये घुसून आपण 9 त्यांचे जे स्थळं आहेत म्हणजे पीओके मधलेच नाहीये तर अगदी पंजाब पर्यंत आपण गेलेलो, 100 किलोमीटर आतमध्ये गेलेलो आहे आणि बहावलपूरचा आपण जो टेरर कॅम्प होता जैश ए मोहम्मदचा तो देखील आपण उद्ध्वस्त केलेला आहे. अत्यंत स्ट्रॉंग मेसेज हा पाकिस्तानला आपण दिलेला आहे की इथून पुढे आम्ही अजिबात आमच्या निष्पाप नागरिकांच्या, आमच्या सैनिकांच्या कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादी कृत्यातनं झालेल्या हत्या ह्या सहन करणार नाहीये. तर मला असं वाटतं की आपण गेल्या 2-3 दिवसांमधनं ज्या कडक मेसेज दिलेला आपली क्षमता दाखवली. आपण आज चायनाचे JF-17 हे चायनाने दिलेले असेल किंवा HQ-9 चायनाची रडार सिस्टम आहे ती पूर्णपणे आपण निष्प्रभ केली. त्याचप्रमाणे यातनं हा चायनाला देखील मेसेज गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब मी जी सातत्याने मांडत आलेलो आहे ती ही आहे की भारतीय सैन्य असेल, भारतीय शस्त्र एकूणच आपले आयुध असतील या सगळ्यांना युद्धाची सवय आहे. भारताचे सैनिक हे सातत्याने युद्धाच्या छायेमध्ये आहेत कारण आपण दहशतवादाचा सामना करत आलेलो आहे. परंतु तुम्ही ही बाब लक्षात ठेवा की चीन असेल किंवा पाकिस्तान असेल यांना अशा प्रकारच्या युद्धाचा सामना करावा लागलेला नाहीये. चीनला शेवटचं युद्ध 1979 म्हणजे 1979 ला चीनने व्हिएतनाम बरोबर युद्ध केलं. त्यानंतर चीनने कोणत्या देशाबरोबर युद्ध चीनचं झालेलं नाहीये. त्यामुळे चीनचे सैनिक पण टेस्टेड नाहीयेत आणि चीनचे सगळे इक्विपमेंट्स पण टेस्टेड नाहीयेत. त्यामुळे चीन ज्याच्या आधारावर म्हणतो की आमचे फायटर प्लेन्स आणि आमचे सगळे रडार सिस्टम अत्यंत स्ट्रॉंग आहे ते काय आहे हे आपल्याला ह्या 2 दिवसाच्या संघर्षामध्ये दिसून आलं. त्यामुळे हा स्ट्रॉंग मेसेज चीनला पण गेलाय की आम्ही किती सक्षम आहोत, आम्ही कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे S-400 सारखी आपण ज्या पद्धतीच्या पर्चेसिंग केलेल्या आहेत, इस्रायलकडनं आपण ज्या पद्धतीचे क्षेपणास्त्र घेतले आहेत ज्याचा वापर आपण या सगळ्या केला. आकाशीय कामगिरी आपण बघितलं, अत्यंत उत्तम पद्धतीची आकाशीय कामगिरी या संघर्षामध्ये झालेली आहे. तर मला असं वाटतं की भारताने आपल्या एकूणच संरक्षण सज्जतेचं प्रदर्शन दर्शन जगाला या बाबतीमध्ये करून दिले, विशेष करून चीनला करून दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा अशा स्वरूपाचा मेसेज देणं अत्यंत गरजेचं होतं आणि आता तर आपण ऑफिशियली डिक्लेअर केलेला आहे इथून पुढे तुम्ही कोणताही दहशतवादी हल्ला आमच्यावरती करा तो आमच्या दृष्टीने युद्ध असेल. पहिल्यांदा आपण अशा स्वरूपाचं ऑफिशियली पाकिस्तानला कम्युनिकेट केलेलं आहे. आपण खरं तर हा पाकिस्तानला सर दिलेला आहे. तुम्ही राहाच आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर सुद्धा आहेत. सर आपण पाकिस्तानला पूर्णपणे आता ज्या अपडेट येतात आपल्याकडे त्यानुसार की पूर्णपणे भारताच्या अटी शर्तींनुसार हा जो एक विराम आहे तो लागणार आहे, शस्त्रसंधी लागू होणार आहे. त्यामुळे पूर्णपणे पाकिस्तानला आपण झुकवल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच तोच कळीचा मुद्दा आहे की नक्कीच युद्ध कोणाला नको हवं, म्हणजे कोणालाच हवं नाहीये. आणि एक प्रकारे जे आहे युद्धाला एक प्रकारे किंवा या प्रकारची युद्ध म्हणण्याच्या ऐवजी युद्धजन्य परिस्थिती निवळण्यासाठी अशा प्रकारचा स्वल्पविराम आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातून लागो का चर्चेच्या माध्यमातून लागो ही स्वागतार्हच बाब आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आमचा मुख्य लढा हा पाकिस्तानच्या विरुद्ध नाहीच आहे, दहशतवादाच्या विरुद्धची ही लढाई आहे. आणि मग या दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये या कुठल्या अटी शर्ती आहेत ज्याच्या आधारावर ही एक प्रकारची जी युद्धबंदी म्हणा किंवा शस्त्रबंदी आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्या अटी शर्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खऱ्या अर्थानं दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये जी आम्ही आतापर्यंत डॉझियर पाकिस्तानला दिले होते त्या दहशतवाद्यांना आमच्या हवाली करणार आहात का? तुमच्याकडे ऑलरेडी जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला तुम्ही स्वतःहून बंद करणार आहात का? टेररिस्ट फायनान्सिंग जे आतापर्यंत तुमच्या देशामध्ये होते त्याला तुम्ही बंद करणार आहात का? या अटी शर्तीवर काही जर ऍक्शन होत असेल तरच माझ्या मते जे आहे एक खमका अशा प्रकारचं जे आहे मार्गक्रमण आपलं या दहशतवादाच्या विरुद्ध त्या ठिकाणी असणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की या अटी शर्ती ज्यावेळेस बाहेर येतील आणि ज्या आधारावर आपण ही सगळी एक प्रकारचं सीज फायर ॲग्री केलेलं आहे तर त्या अटी शर्ती पाहिल्यानंतर नक्कीच भारताच्या फेवरेबल, भारताच्या ॲडव्हान्टेजियस अशा प्रकारच्या त्या अटी शर्ती असणार आहेत आणि आपला दहशतवादाविरुद्धचा लढा हा पुढे घेऊन जाण्यासाठी ते फायद्याचं ठरणार आहे. दुसरी बाब, ज्यावेळेस काही वेळ अगोदर
ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर ही प्रकारची न्यूज ज्यावेळेस लीक झाली किंवा ज्यावेळेस बाहेर त्या ठिकाणी आली त्याच वेळेस मी एका ठिकाणी बोलताना लाईव्ह बोलताना सांगितलं सुद्धा होतं. मला वाटतं त्या ठिकाणी जे राजकीय किनार सुद्धा आहे की अशा प्रकारचं जर आपण ऍग्री करत असू, भारत जर त्या ठिकाणी ऍग्री करत असेल तर एक प्रकारे जनमानसामध्ये पोस्चरिंग करणं राजकीय नेतृत्वाला आवश्यक आहे. म्हणून यावेळेस तर ठीक आहे आम्ही ऍग्री त्या ठिकाणी केलं, पण भविष्यामध्ये जर अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. म्हणूनच ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर. फ्युचरसाठी ते आहे. मग अशा प्रकारे आम्ही खमका आहोत हे दाखवण्यासाठी माझ्या मते ती न्यूज जी आहे ती लीक झाली असेल, मीडिया समोर आली असेल आणि त्याच्यानंतर काही वेळातच अशा प्रकारचा हा युद्धविराम त्या ठिकाणी येतोय. स्वागतार्ह आहे, पण अटी कंडिशन्स, अटी शर्ती काय आहेत आणि त्यामधले जे आहेत बारकावे काय आहेत याच्याविषयी समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच. पुन्हा एकदा शैलेंद्र सरांकडे जातो. सर, खरं तर बघायचं झालं तर आपण ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं पाणी अडवून ठेवलेलं होतं, पाकिस्तानला खरं तर आपलं जाणारं पाणी अडवून ठेवलेलं होतं, म्हणजे सिंधू जल करार असेल किंवा व्यापार बंद असेल, अनेक बाजूने आपण पाकिस्तानची कोंडी केलेली होती. आता या सगळ्या या विरामानंतर पुढच्या स्टेप्स नेमक्या या दृष्टीनं काय असू शकतील? मग व्यापार धोरण असेल किंवा इतरही सगळ्या गोष्टी असतील. करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला भारताने हे सांगितलं की हे प्रतिरोध म्हणजे पाकिस्तान जर आपल्या ह्या सगळ्या दुष्कृत्यांपासून परावृत्त झाला नाही, जर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी भारतामध्ये या दहशतवादी कृत्य करणं थांबवलं नाही तर भविष्यामध्ये भारताला पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात. हे आपण सांगून इंडस वॉटर ट्रीटी हा आपण सस्पेंड केला होता. आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की भारताच्या आतापर्यंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादासंदर्भात भारताचा जो रिस्पॉन्स होता, जो प्रतिसाद होता, तो नेहमी कायनेटिक रिॲक्शन सारखा होता. म्हणजे त्यांनी केल्यानंतर आपण काहीतरी करायचं. आजपर्यंत भारताने प्रतिरोधनाचं साधन कधीच वापरलेलं नव्हतं, ज्याला आम्ही इन्स्ट्रुमेंट ऑफ डिटरन्स असं म्हणतो. म्हणजे काय की पाकिस्तानने 10 वेळा विचार केला पाहिजे पुढे अशा स्वरूपाचं कोणतंही कुरापत करताना किंवा दुष्कृत्य करताना अशा स्वरूपाचं साधन भारताकडनं पहिल्यांदा वापरलं गेलं ज्या वेळेला आपण इंडस वॉटर ट्रीटी जो आहे, सिंधू नदी पाणी वाटप करार जो आहे तो आपण सस्पेंड केला. आता मुद्दा असा येतो की आपल्याकडे हे अत्यंत महत्वाचं इन्स्ट्रुमेंट या निमित्ताने प्राप्त झालंय आणि आपण ते टेस्ट पण केलंय. म्हणजे ज्या वेळेला चिनाब नदीचा बाबतीमध्ये आपण आता बघतो की जेव्हा चिनाब नदीमधले सेडिमेंट जे आहेत ते फ्लश केल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथला जो साठा आहे धरणामधला तो पूर्ववत करायचा होता, त्यावेळेला आपण धरणाचे सर्व दरवाजे बंद केले आणि त्यावेळेला ज्या पद्धतीचा मेसेज हा पाकिस्तानला गेला, चिनाब नदीचा फ्लो जो 17-18 फूट असायचा तो 1-2 फुटावरती येऊन गेला आणि त्यानंतर जेव्हा आपण बघतो की पुन्हा एकदा व्हॅलीमध्ये प्रचंड पाऊस झाला आणि त्या पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण चिनाब नदीचं पाणी हे मोठ्या फ्लोनी सोडलं आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. यातनं एक मेसेज पाकिस्तानला असा गेलेला आहे की जर या पाण्याचा म्हणजे एकूणच ज्या 3 पश्चिम वाहिनी नद्या आहेत, प्रामुख्याने चिनाब, झेलम आणि सिंधू नदी या ज्या पाकिस्तानमध्ये वाहतात, यांचा जो डेटा आहे, पाण्याचा डेटा आहे, जर तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर नाही केला तर कधी पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडेल आणि कधी पाकिस्तानमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होईल हे सांगणं अत्यंत अवघड आहे. आणि पाकिस्तानला त्याचे परिणाम हे आता भोगावे लागलेले आहेत. त्या दोन्ही झेलम मध्ये आलेला पूर असेल किंवा चिनाब मध्ये आपण अडवलेलं पाणी असेल बग्गेहार धरणामध्ये, त्यामुळे हा मेसेज गेलेला आहे. मला असं वाटतं की भारत या बाबतीमध्ये, कारण याच्या पूर्वी देखील भारताने 23 मध्ये आणि 24 मध्ये हा करार पुनर्विचार करण्यासाठी ऑलरेडी पाकिस्तानला नोटीस दिलेली होती. त्यामुळे या गोष्टी आपल्या आहेत ते इंटॅक्ट राहतील. व्यापाराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भारताला पाकिस्तानची गरज नाही आहे. भारताकडनं किती गोष्टी पाकिस्तानमध्ये निर्यात होतात आणि पाकिस्तानकडनं आपण किती गोष्टी आयात करतो. जर ते तुम्ही बघितलं तर भारताच्या एकूण व्यापाराचा 0.06% एवढा आपला एक्सपोर्ट जो आहे तो पाकिस्तानला आहे. त्यामुळे तो इतका निग्लिजंट आहे आणि एकूणच पाकिस्तानला आपली गरज आहे. पाकिस्तान भारताकडनं $10 अब्ज वस्तू आयात करतो, पण त्यापैकी 2 अब्जाच्या प्रत्यक्ष करतो, 8 अब्जाच्या इनडायरेक्ट ट्रेड ज्याला म्हणतो. म्हणजे त्यांचा इगो एवढा मोठा आहे, ऍटिट्यूड एवढा मोठा आहे की ते आमच्याकडनं प्रत्यक्ष वस्तू आयात नाही करत. थोडंसं थांबवतो. उमर अब्दुल्ला बोलतात, आपण पाहूयात ते काय म्हणतात. काम करेंगे. उमर साहब, आज आप जम्मू में थे, यू हैड अ फर्स्ट हैंड स्टॉक ऑफ द सिचुएशन देयर. सो आफ्टर मार्च जो अब सीज फायर का है, व्हाट्स योर प्लान? अब नुकसान बहुत हुआ है. नुकसान जम्मू शहर में हुआ है, लेकिन जम्मू शहर से बाहर अगर हम बात करें, पुंछ शहर को बहुत ज़्यादा जो है डेवस्टेट किया हुआ है. कल रात को रजौरी में बहुत नुकसान हुआ. टंगधार पहले दिन से निशाना बना है. तो जैसे मैंने अभी कहा, डीसीज़ को वाज़ेह हिदायत दी गई है
कि वो फौरी तौर डैमेज का जो है फाइनल असेसमेंट करके वो असेसमेंट हम तक पहुंचाएं ताकि हम इन घरों को रिलीफ जो है पहुंचाना शुरू करें। इसके साथ साथ कई दिनों से अब हवाई अड्डा हमारा बंद रहा है। उम्मीद करते हैं कि सीज़ फायर के बाद दोबारा हवाई अड्डा खुलेगा और हमारे जो यहाँ से हाजी हज करने के लिए जिनको निकलना था हम भेज नहीं पाए, इंशाल्लाह जैसे ही हवाई अड्डा खुल जाता है तो हम दोबारा हमारे अपने हाजियों को यहाँ से रवाना करना शुरू कर देंगे। वो हमने जो कीमती जानें गई हैं वहाँ पे हमने थोड़ा सा कॉम्पनसेशन का ऐलान किया है, लेकिन उसके साथ साथ अब जहाँ लोग ज़ख्मी हुए हैं उन्हें भी हमें मुआवजा देना होगा, कॉम्पनसेशन देना होगा। और जैसे मैंने अभी कहा जहाँ जहाँ प्रॉपर्टी का नुकसान हुआ है वहाँ पे भी। ओके, थैंक यू। तेव्हा त्यांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलेलं आहे। तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाकडून शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। आपण पुन्हा एकदा सतीश ढगे सरांकडे जाऊया। तर सर, खरं तर आता मगाशी देवळणकर सर सांगत होते त्याप्रमाणे की आपण अनेक बाजूंनी खरं तर पाकिस्तानची कोंडी केलेली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडनं कुरापत काढण्यात आली त्याला आपण जशास तसं उत्तर दिलेलं होतं। त्यामुळे एका दृष्टीनं सगळ्या दृष्टीनं पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर आपली सामरिक शक्ती सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानला त्यासोबतच दहशतवाद्यांना आणि जगाला देखील दाखवून दिली आहे। नक्कीच, म्हणजे भारतानं जो दबाव निर्माण केला आणि त्यातल्या त्यात सामरिक दबाव जो निर्माण केला मागच्या 2-3 दिवसामध्ये नॉन कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून नक्कीच एक दबाव निर्माण केला, पण मागच्या 2-3 दिवसामध्ये आणि त्यातल्या त्यात कालच्या रात्री ज्या प्रकारे पाकिस्ताननं एअर स्पेस व्हायोलेशन केल्यानंतर ज्या प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि मग आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्यांचे अतिशय स्ट्रॅटेजिक एअरबेस त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले, हे अत्यंत महत्वाचं होतं। स्ट्रॅटेजिक एअरबेस उद्ध्वस्त केल्यामुळे एक प्रकारचा सरळ मेसेज त्या ठिकाणी दिला की भारताच्या अनुषंगानं आमची एवढी सामर्थ्य त्या ठिकाणी की काही मिनिटांमध्ये पाकिस्तानच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन आम्ही जे आहे आमची सामरिक उद्दिष्ट त्या ठिकाणी हासिल करू शकतो आणि त्या अनुषंगाने नक्कीच पाकिस्तानवर दबाव भारताचाही त्या ठिकाणी वाढला आणि ज्या प्रकारे संघर्षाची परिस्थिती आणखीन चिघळत जात होती त्या प्रकारे जे आहे अमेरिकेला सुद्धा एक प्रकारे फेवरेबल वातावरण निर्माण झालं मध्यस्थी करण्यासाठी आणि म्हणूनच पाकिस्तानचा जो कर्ता करविता आहे, त्यांचा प्रधानमंत्री नाही, त्यांचा कर्ता करविता म्हणजे तिथला मुल्ला मुनीर, त्याच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यावर जे आहे अटी शर्ती त्या ठिकाणी टाकल्या असतील आणि त्या अटी शर्ती झाल्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत। आता नेमक्या पाकिस्तानवर कुठल्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत आणि भारताने काय ऍग्री केलं हे पाहिल्यानंतर जे आहे याचा आपल्याला योग्य प्रकारे विश्लेषण करता येईल। सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तुमच्या विश्लेषणाबद्दल आणि नंतर मी पुन्हा एकदा देवळाणकर सरांकडे जातो। सर, खरं तर अनेक बाजूंनी आपण पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे, परंतु जर आंतरराष्ट्रीय विचार करायचा झाला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या की भारताची एक जी कूटनीती होती ती देखील गेल्या अनेक वर्षांपासून भारताचं बदललेलं धोरण, अनेक राबवलेल्या योजना असतील किंवा अनेक ज्या काही गोष्टी भारतामध्ये लागू केलेल्या होत्या त्याचा एक थेट मेसेज हा या सगळ्यामुळे पाहायला मिळतोय। नक्कीच आहे। आपण एकतर भारताचा वाढता जागतिक प्रभाव हा एक अत्यंत महत्त्वाचा बाब आहे। आता भारताचा प्रभाव अशा पद्धतीने वाढलाय की आपण इतर देशांच्या निर्णयावरती प्रभाव टाकू शकतो, अशा पद्धतीने सत्तेची समीकरणं जी बदललेली आहेत। भारताचं अनेक जागतिक महत्त्वाच्या संघटनांमधलं असलेलं सदस्यपद असेल, भारताने 2 वर्षांपूर्वी G20चं जे ॲन्युअल कन्व्हेन्शन होतं ते होस्ट केलेलं होतं आणि ज्या पद्धतीने ते राबवून यशस्वीपणे पूर्ण केलेलं होतं तो भाग असेल। आणि विशेष म्हणजे दहशतवादाच्या बाबतीमध्ये आपण जगाला हे सांगून देण्यासाठी यशस्वी ठरलेलो आहोत की जगाला जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो भारताला आता त्याचा त्रास होतो आहे तो दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दहशतवाद जो प्रामुख्याने आयसिस किंवा अल कायदा सारख्या संघटनांच्या माध्यमातून होतो आहे यांच्यामध्ये गुणात्मक फरक नाहीये। उलट ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत मग ते विभागीय पातळीवरच्या असो जागतिक पातळीवरच्या असो ह्या ऑर्गॅनिकली कनेक्टेड आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी सेम आहे। जसं आता यावेळेला आपण बघितलं की पहलगाम हल्ल्यामध्ये धर्म विचारून जो टार्गेट केलं गेलं, टार्गेटेड किलिंग ज्याला आपण म्हणतो, हा प्रामुख्याने ही हमासची आयसिसची अल कायदाची मोडस ऑपरेंडी आहे। त्यामुळे या गोष्टी आपण बघतो की भारताला हे यश प्राप्त झालेलं आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना या ऑर्गॅनिकली आयसिस बरोबर, अल कायदा बरोबर, हमास बरोबर, हिजबुल्ला बरोबर ह्या कनेक्टेड आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।